ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क गाजरामध्ये बेसन पीठ टाकून ना अतिशय वेगळी अशी रेसिपी करणार आहोत. ज्यांना गाजर आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मुटक्या मारत ही रेसिपी खातील, इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते. खरं तर ही रेसिपी गोडसुद्धा नाही आहे, त्यामुळे ज्यांना गाजर आवडत नाही किंवा मग गोड पदार्थ आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील. आणि आता मार्केटमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. अगदी झटपट बनणारी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपला ना तरी तुम्ही लगेच बनवू शकता, इतकी जास्त अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होते. आता बघा, इथे आपल्याला छोटी छोटी 2 गाजरं घ्यायची आहेत. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतकं गाजर पुरेसं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर गाजराचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. गाजर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत सुरुवातीला, आणि डायरेक्ट हे गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे बारीक किसणी असेल त्याने किसा, किंवा मग मोठी किसणी असेल ना अशा पद्धतीने त्याने हे गाजर किसलं तरी चालेल. आता इथे बघा, मधला भागसुद्धा आपण किसून घेतलेला आहे. किंवा जर मग आपल्याला गाजराची हलवा, खीर वगैरे, बर्फी वगैरे करायची असेल ना तर शक्यतो काही लोक मधला भाग घेत नाही. पण इथे आपल्याला अशा कोणताही पदार्थ करायचा नाही. पदार्थ खूप जास्त वेगळा आहे ना, त्यामुळे सगळं गाजर अगदी सरसकट आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे. पाहू शकता, गाजर किसून झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये हे गाजर मी काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी एक लहान आकाराचा बटाटासुद्धा किसून घेतला आहे. त्याच किसणीने बटाट्याची साल काढून बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. नंतर स्वच्छ 2 पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि घट्ट असा पिळून प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. बघा, अगदी कोरडा फडफडीत असा बटाटा आपला झालेला आहे. जास्त लांब लांब सुद्धा करायचं नाही, अगदी या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा बटाटा किसून घ्या. आता हे दोन्ही किसून झालं आहे तोपर्यंत गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे. कांदा तुम्ही बारीक कट करा किंवा मग मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट केला ना तरी चालेल. आता कांदा आपल्याला तेलावरती थोडासा ब्राऊन झाला ना की यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. पाहू शकता, कांद्याचा रंग आता बदललेला आहे. आता यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया. मी इथे खोबऱ्याचे काप घातले आहेत, पण जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल ना तुम्ही ते घातलं तरी चालेल. आता खोबरेसुद्धा तेलावरती अगदी गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. शक्यतो मीडियम गॅसवरतीच कांदा खोबरं भाजा, किंवा मग जर तुम्ही गॅस फास्ट केला ना तर मग खोबरं पटकनी करपू शकतं. त्यामुळे शक्यतो मीडियम गॅसवरतीच कांदा आणि खोबरं परतून घ्या. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या सोलून घातल्या आहेत. एक लहानसा तुकडा अद्रक घातलेला आहे आणि हे पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, 1 मिनिट भरासाठी मी इथे हे परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं काढून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर पाहू शकता, अगदी या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. गॅसवरती पुन्हा कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे मी 2 ते 2.5 पळी इतपत तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेऊया आणि काही सुके मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. बेडगी मिरची नसेल, नाही घातली तरी चालेल, फक्त बेडगी मिरचीने रंग खूप छान येतो आपल्या पदार्थाला. 1 चमचा किचन किंग मसाला आणि फोडणीला कोथिंबीर घालून घेतली आहे. आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. अजून आपण गाजर आणि बटाट्याचं नक्की काय करायचं आहे किंवा त्याचं नक्की या रेसिपीमध्ये कुठे वापर करायचा आहे ना हे सुद्धा पुढे सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहू शकता, हे वाटण छान असं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं तरी वाटण मी तेलावरती परतून घेणार आहे. पाहू शकता, वाटणाला छान असा रंग सुटलेला आहे आणि तेलसुद्धा बऱ्यापैकी सुटलेलं आहे. आता यामध्ये ना गरजेनुसार पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी ओतून भांडं इसळून घेतलं होतं आणि तेच पाणी यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला हा रस्सा ना जितका पातळ घट्ट जसा ठेवायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. पाहू शकता, आपला रस्सा तयार झालेला आहे. इथे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया. मीठ इथे लक्षपूर्वक टाका, कारण की आपण अजून जी पुढची प्रोसेस करणार आहे ना त्यामध्ये सुद्धा मीठ जाणार आहे. आता याला मीडियम गॅसवरती एक 5 ते 6 मिनटासाठी उकळी आणायला ठेवूया. तोपर्यंत एक बाउल घेतला आहे इथे मी
आणि जे आपण गाजर किसून घेतलं होतं ना ते इथे घेऊया. सगळं गाजर यामध्ये टाकून घेऊया. शक्यतो ही रेसिपी करताना ना थोडीशी जास्त करा, कारण की अजिबातच उरणार नाही आणि कोणाला पुरणारसुद्धा नाही. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते. ज्यांना गाजर आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर आवर्जून करा, कारण की त्यांना कळणारसुद्धा नाही की या रेसिपीमध्ये आपण गाजर वापरलेलं आहे. पाहुणे-रावळे आल्यावरसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता, कारण की आपण नेहमी पनीरची भाजी, चिकन वगैरे करतच असतो. पण असं काहीतरी वेगळं नक्कीच करून पहा, त्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल. यामध्ये किसून घेतलेला बटाटासुद्धा घातलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा इतपत मी ओवा घातलेला आहे. ओवा थोडासा हातावरती क्रश करून घाला, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो. अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे. जिऱ्याने सुद्धा या रेसिपीला छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे आवर्जून घाला. जिरं नसेल तर जिरंपूड वापरली तरी चालेल. अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. हिरवी मिरची इथे तुम्ही बारीक बारीक चिरून घाला किंवा मग ठेचून घातली ना तरी चालेल. चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया आणि हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया. अजून नक्की पदार्थ काय बनवतोय ना हे नक्कीच तुम्हाला कळलं नसेल, कारण की पदार्थच इतका वेगळा आहे ना की नक्कीच तुम्ही ही रेसिपी पाहिल्या करायला घ्याल, इतका जास्त भन्नाट हा पदार्थ तयार होतो. आता यामध्ये ना आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तुम्हाला जितकं बेसन पीठ लागेल ना तितकं यामध्ये तुम्ही घालू शकता. जर तुमचं बटाटा आणि गाजरची क्वांटिटी जास्त असेल ना तर तुम्हाला इथे बेसन पीठ जास्तीचं लागू शकता. पण इथे मी 1 बटाटा आणि 2 छोटे छोटे गाजराचे तुकडे घेतलेले होते, त्यामुळे 4 ते 5 चमचे इतपत मी बेसन पीठ यामध्ये टाकलं होतं. आता बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान असं हातानेच मळून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे. जर पाणी तुम्हाला नंतर लागलंच तरच घाला, पण शक्यतो पाण्याचा वापर लागत नाही, कारण की बटाट्याला सुद्धा बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आणि गाजराला सुद्धा बऱ्यापैकी पाणी वगैरे सुटलेलं असतं. पाहू शकता अगदी छान पद्धतीने आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे थोडंसं पातळ वगैरे वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये बेसन पीठ वगैरे सुद्धा वाढू शकता. आणि यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर अजून पालक वगैरे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मेथी वगैरे ॲड करू शकता. तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडतील ना त्या यामध्ये तुम्ही घालू शकता. गॅसवरती इथे कढई तापत ठेवली आहे. आता कढईमध्ये ना आपल्याला ही छोटी छोटी भजी करून घ्यायची आहे. पाहू शकता इथे मी एक गठ्ठी अशी भजी टाकली नाही आहे, थोडीशी हातावरती अशी पसरून घेतली आहे आणि नंतरच सोडून घ्यायची आहे. ही भजी ना नुसती खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते, पण इथे आपण ह्या भजीची रस्सा भाजी केलेली आहे ना त्यामुळे त्यामध्ये सुद्धा तुम्ही सोडू शकता किंवा मग नुसती तुम्हाला खायला करायची असेल ना तरीसुद्धा करू शकता. पण इथे ना आपण लगेच रस्स्यामध्ये सोडणार नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला जेवण करायला बसायचे ना त्या अगोदर 1 ते 2 मिनटं अगोदर तुम्ही ही भजी रस्स्यामध्ये सोडू शकता. जर तुम्ही अगोदरच गरम गरम कालवणामध्ये टाकली ना तर मग भजी खूप जास्त लूज पडू शकते. त्यामुळे शक्यतो जेवायला बसण्याच्या अगोदरच तुम्ही भजी कालवणामध्ये सोडून घ्या. आता बघा मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. गाजर आहे, बटाटा आहे, त्यामुळे आपण भजीला अगदी छान पद्धतीने शिजवून घेणार आहोत. अगदी जास्तसुद्धा फास्ट गॅस करू नका, नाही तर मग आतमध्ये गाजर आणि बटाटा कच्चं राहील आणि वरूनच भजी करपून जाईल. त्यामुळे बघा इथे मीडियम गॅसवरती भजी छान अशी तळून घेणार आहे मी. पाहू शकता भजी आता आपली छान अशी रंगसुद्धा आलेला आहे भजीला. आता एक साईड याची पलटी करून घेऊया. इथे ना तुम्हाला 3 ते 4 मिनटं लागू शकतात भजी तळायला. अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या भजी तयार होतात आणि कोणाला कळणारसुद्धा नाही यामध्ये गाजर आहे. मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही ही भजी देऊ शकता. जर तुम्ही यामध्ये ना एक्स्ट्राचं कोणतं पीठ वगैरे ॲड केलं, बाजरीचं, ज्वारीचं किंवा मग नाचणीचंसुद्धा पीठ यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता आणि पौष्टिकसुद्धा आहेत. बघा अगदी छान सोनेरी रंग येतोपर्यंत ही भजी मी तळून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा भजी तळून घेते. आता रस्स्यामध्ये मी इथे लगेच सोडणार नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने ना टोमॅटो केचप किंवा मेयोनीजसोबतसुद्धा हे खाऊ शकता. आणि जर तुम्हाला रस्स्यामध्ये सोडायचं असेल तर तुम्ही नंतर ज्यावेळेस जेवायला बसायचे ना त्यावेळेससुद्धा रस्स्यामध्ये ही भजी सोडू शकता. बघा अगदी कुरकुरीत अशी वर्ण ही भजी झालेली आहे आणि आतूनसुद्धा अगदी छान अशी शिजलेली आहे. तर आजची ही अगदी युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.